हॅलो, गुड इव्हनिंग दोस्तो. आता आम्ही निघालेलो आहोत ऑफिसमधून आणि आज स्पेशल अशी गोष्ट आहे की आपण आज जात आहोत सिंहगड एक्सप्रेसने. सिंहगड एक्सप्रेसमधला हा माझा दुसरा एक्सपिरियन्स आहे. तर सिंहगड एक्सप्रेसमधली जी जर्नी आहे ती कशी आहे ती तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघायची आहे. माझ्यासोबत माझे फ्रेंड्स पण आहेत, थोड्या वेळाने ते तुम्हाला दिसतीलच माझ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्यासोबत राहा तुम्ही या व्हिडिओमध्ये. तर चला सिंहगड एक्सप्रेसचा प्रवास आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आता आपण कुठली ऑटो वगैरे न करता आपण स्टेशनपर्यंत अगदीच पायी जाणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे मस्त असं वातावरण झालेलं आहे, कारण संध्याकाळची वेळ आहे, सूर्यास्त होण्याची वेळ आहे ही, आणि त्यामुळे खूपच थंड असं वातावरण झालेलं आहे. हल्ली थंडी फार आहे, त्यामुळे असं थंडगार वातावरण झालेलं आहे. आणि आता असं छान आपण चालत निसर्गाचा असा छानसा आस्वाद घेत मस्तपैकी आपण पोहोचणार आहोत स्टेशनला. आणि आपण ठाणा स्टेशनला जाणार आहोत आणि ठाणे स्टेशनवरून आपण सिंहगड एक्सप्रेस मध्ये बसणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी सिंहगड एक्सप्रेस बघितली असेलच, यात काही शंका नाही. पण एक वेगळा काय अनुभव आहे आजचा तो तुम्ही त्यात व्हिडिओत बघायचा आहे. अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी रस्त्याने चालत येत होतो आणि हे सोबत माझे फ्रेंड्स आहेत, हाय करतात तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही पण त्यांना हाय करा. आम्ही इथं आलेलो आहोत, हे आहे 90चं पाणीपुरी सेंटर आहे. तर आम्ही इकडे पाणीपुरी, शेवपुरी अशा छानसा आस्वाद घेतला. आणि इकडे खरोखरच चांगली पाणीपुरी मिळते असं भरपूर ठिकाणून ऐकलं होतं, त्यामुळे आम्हीसुद्धा इथे पाणीपुरी आणि शेवपुरी खाल्ली. मी यांना विचारत होतो की तुम्हाला कशी वाटते पाणीपुरी, चांगली आहे की तिखट आहे. त्यावर त्यांनी सांगितलं की पाणीपुरी छान होती. तर आता पुढे आपण स्टेशनला पोचतोय. स्टेशनला आपण पोचलेलो आहोत, भरपूर वेळ झाला होता, जवळजवळ संध्याकाळसुद्धा उलटून गेली होती, त्यामुळे स्टेशनवर तुम्हाला गर्दी नाही दिसणार. मी तुम्हाला हे ठाणा स्टेशन पूर्णपणे दाखवतो की कसं दिसतं. आणि हा संध्याकाळच्या वेळी ठाणा स्टेशनचा व्ह्यू आहे. CSTसाठी जाणारी ट्रेन ही आहे, लोकल ट्रेन. भरपूर म्हणजे जवळजवळ ऑफिसचे लोक घरी निघून गेले होते आणि त्यानंतरची ही ट्रेन आहे, त्यामुळे तुम्हाला फारशी गर्दी दिसणार नाही. पण वर्किंग आवर्समध्ये इथे भरपूर गर्दी असते. आता ही ट्रेन आलेली आहे डाऊन साईडहून अप साईडला चाललेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. त्यानंतर मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेलो आहे. गप्पा मारत होतो कारण आम्ही बिफोर टाईम इथे येऊन उभं होतो, कारण आम्हाला सिंहगड एक्सप्रेसमध्ये बसायचं होतं. पण ट्रेनच्या बिफोर टाईम आधी आल्यामुळे मग तुमच्याशी गप्पा मारण्याचा विचार केला. गप्पा मारत असताना नेहमीप्रमाणे आपला मित्र आपल्यासोबत आहे आणि त्याच्याशी पण आपण संवाद करत होतो. इथे कसं वाटतंय, लवकर आलाय, ट्रेन अजून आलेली नाही आहे, सगळी लोक तोंडाकडे बघतायत. म्हणजे कंटाळा पण आला होता, पण एक्साइटमेंट पण होती की आपल्याला ट्रेनने जायचं आहे. भरपूर दिवसानंतर असं एक्सप्रेसमधून जायला मिळणार होतं. लोकल ट्रेनचा प्रवास आम्ही नेहमीच करत असतो, पण एक्सप्रेसचा प्रवास करणं होत नाही. आणि हा बघा, हा सुद्धा इथे याचा छोटासा असा व्हिडिओ बनवत होता, व्हिडिओ देत होता, त्याचा एक्सपिरियन्स शेअर करत होता आणि त्याला पण फार मजा येत होती. आणि तो सांगत होता की व्हिडिओ कर, ब्लॉग कर. तर त्याला पुढे काही सुचलं नाही, त्यामुळे नंतर तो हसला. पुन्हा एकदा मग मी त्याला सेल्फी काढू म्हटलं, पण सेल्फी काढण्याच्या नादामध्ये व्हिडिओ ऑन झाला, तर मग छोटंसं आम्ही हाय असं इंट्रोडक्शन दिलं. हा पार हाताची घडी नमस्ते वगैरे बोलत आहे बघा सगळ्यांना, तुम्हीसुद्धा त्यांना नमस्ते वगैरे करा. आणि असंच हसी मजाक आमच्या आनंदात चालू होतं. ठाणा स्टेशनची या पाटीजवळ आम्ही उभं होतो, जवळजवळ डब्बा ट्रेनपासून पहिल्या डब्याजवळ आम्ही उभं होतो, अगदीच पहिल्या डब्याला. एवढी अशी प्लॅटफॉर्मवरची गर्दी, या प्लॅटफॉर्मला अगदी सन्नाटा आहे. आणि दुरून आपल्याला दिसलंय की आता आपली सिंहगड एक्सप्रेस आलेली आहे. सिंहगड एक्सप्रेस आमच्या फार जवळची, जीवाभावाची आहे. प्रत्येक गोष्ट अशी व्हिडिओमध्ये उलगडता येत नाही, कारण आपल्याला यूट्यूबचे काही बंधनं आहेत, बाकीची पण काही बंधनं आहेत, ती सगळं सांभाळून आपल्याला व्हिडिओ करायचा असतो. तर अशा प्रकारे आपली जर्नी आपण दाखवलेली नाही आहे. आपण डायरेक्ट येथे आपण उतरलेलो आहोत आणि प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर आपण ही ट्रेनचा टाईम टेबल वगैरे हिच्याबद्दलची माहिती वगैरे विचारण्यासाठी आपण इकडे डायरेक्ट आपण मोटरमन यांच्याजवळ गेलेलो आहोत. पण गोंगाट इतका होता की त्या मोटरमन साहेबांचा आवाज येत नव्हता, त्यामुळे आमचे मित्र जवळ जाऊन कान लावून त्यांना विचारत होते आणि त्यांच्याशी संवाद साधत होते.
आणि त्यांनी जी ट्रेन छान चालवली त्याबद्दल त्यांचं कौतुक करत होते. या ट्रेनमधला आमचा हा खूप छानसा अनुभव होता. तो आम्ही अनुभवलेला आहे. शब्दात नाही सांगता येणार, पण छानसा अनुभव अनुभवलेला आहे. तर तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. छान छान कमेंट करा, लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा.